यशया अध्याय 11। इशायाच्या बुंधाला धुमारा फुटेल, त्याच्या मुळातून फुटलेली शाखा फळ देईल। परमेश्वराचा आत्मा, सुज्ञानाचा व समंजसपणाचा आत्मा, सुसंकल्पाचा व सामर्थ्याचा आत्मा, परमेश्वराच्या ज्ञानाचा व भयाचा आत्मा त्याजवर राहील। परमेश्वराचे भय त्याला सुगंधमय होईल। तो डोळ्यांनी पाहील तेवढ्यावरूनच न्याय करणार नाही, कानांनी ऐकेल तेवढ्यावरूनच तो निर्णय करणार नाही, तर तो दुबळ्यांचा न्याय यथार्थतेने करील। पृथ्वीवरील दीनांच्या वादाचा यथार्थ निर्णय करील। तो आपल्या मुखरूप वेत्राने पृथ्वीस ताडण करील। आपल्या मुखाच्या फुंकराने दुर्जनांचा संहार करील। धार्मिकता त्याचे वेष्टन व सत्यता त्याचा कमरबंद होईल। लांडगा कोंकराजवळ राहील, चित्ता करडाजवळ बसेल। वासरू, तरुण सिंह व पुष्ट बैल एकत्र राहतील, त्यास लहान मूल वळील। गाय व अस्वल एकत्र चरतील, त्यांचे बच्चे एकत्र बसतील। सिंह बैलाप्रमाणे कडबा खाईल, तान्हे बाळ नागाच्या बिळाजवळ खेळेल। थानतुटे मूल फुरशाच्या बुबुळाला हात लावील। माझ्या सगळ्या पवित्र डोंगरावर ती उपद्रव देणार नाहीत व नासधूस करणार नाहीत, कारण सागर जसा जलपूर्ण आहे, तशी परमेश्वराच्या ज्ञानाने पृथ्वी परिपूर्ण होईल। त्या समयी असे होईल की राष्ट्रांकरिता ध्वजवत उभारिलेल्या इशायाच्या धुमाऱ्याला राष्ट्रे शरण येतील। त्यांचे निवासस्थान गौरवयुक्त होईल। त्या समयी असे होईल की अश्शूर, मिसर, पथरोस, कुश, एलाम, शिनार, हमात व समुद्रतीरीचे प्रदेश, येथून प्रभू आपल्या लोकांचा अवशेष आपल्या हाताने खरेदी करून दुसऱ्यांदा सोडविल। तो राष्ट्रासाठी निशाण उभारील व पृथ्वीच्या चारी दिशांकडून इस्रायलातल्या घालवून दिलेल्यास एकवट करील व यहुदातल्या परागंदा झालेल्यास गोळा करील। एफ्राईमाचा मत्सर नाहीसा होईल, यहुदाचे वैरी उच्छेद पावतील। एफ्राईम यहुदाचा हेवा करणार नाही व यहुदा एफ्राईमाशी विरोध करणार नाही। ते पश्चिमेकडे पलिष्ट्यांच्या खांद्यावर खालाटीवर झडप घालितील। ते एकत्र होऊन पूर्व देशियास लुटितील। अदोम व मवाब यास हस्तगत करीतील। अम्मोनी त्यास वश होतील। परमेश्वर मिस्री समुद्राची खाडी नष्ट करील। तो आपला उष्ण श्वास सोडून आपला हात नदावर, फरातावर परजील। त्यावर प्रहार करून त्याचे 7 फाटे करील। त्यावरून लोकास जोडे घालून जाता येईसे करील। मिसर देशातून निघण्याच्या वेळी इस्रायलास जसा मार्ग झाला, तसा त्याच्या अवशिष्ट लोकास अश्शूरातून निघून जाण्यास हमरस्ता होईल।